नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे सर्कल म्हणजे वर्तुळ, जो की खूप सिंपल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात. आपला हा जो आजचा टॉपिक आहे सर्कल म्हणजे वर्तुळ, हा खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच सोपा आहे. ठीक आहे, सर्कल वर्तुळ याच्याबद्दलच्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट ज्या काही टर्म्स आहेत या तुम्ही अगदी खालच्या वर्गापासूनच पाहत आलेला आहात. म्हणजे जवळजवळ इयत्ता 5वीपासूनच तुम्हाला हा टॉपिक आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेलं आहे सर्कल म्हणजे काय, वर्तुळ म्हणजे काय. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक केंद्रबिंदू असतो, सेंटर असतं. नेक्स्ट आणखीन त्याच्यामध्ये त्रिज्या असते म्हणजे रेडियस असते. नंतर आणखीन नेक्स्ट जो कॉन्सेप्ट त्याच्यामधला डायमीटर म्हणजे व्यास. आपल्याला हे माहिती आहे की डायमीटर जे असतो, व्यास जो असतो त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे त्रिज्या व्यासाच्या अर्धी असते. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडीच. नंतर आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये कॉर्ड असते म्हणजे जीवा. ठीक आहे, या ज्या सर्व काही कॉन्सेप्ट आहेत या तुम्ही अगदी खालच्या वर्गापासूनच या सर्कलबद्दलच्या पाहत आलेला आहात. ठीक आहे, वर्तुळाचा अंतर्भाग असेल, वर्तुळाचा बाह्यभाग असेल, या सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे या ज्या सर्व कॉन्सेप्ट आहेत खूप सिम्पल आणि खूपच सोपे असतात. ठीक आहे, या ठिकाणी पहा, तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी एक सर्कल, एक वर्तुळ मी काढलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक केंद्रबिंदू आहे, सेंटर आहे, ज्याला मी ओ असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी पहा ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. ओ या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. पुढे ओ पी इज रेडियस, ओ पी. ठीक आहे, ओ पी या ठिकाणी वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा कोणताही एखादा बिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला आपण काय म्हणतो, रेडियस किंवा त्रिज्या म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट पहा पुढे ए बी इज डायमीटर. ए बी इज डायमीटर. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हा काय आहे, व्यास आहे. ए बी काय आहे, व्यास. नेक्स्ट पहा सी डी इज कॉर्ड. सी डी ओके, वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे काय असतो, कॉर्ड म्हणजे जीवा असतो. ठीक आहे, तर अशा सर्व कॉन्सेप्ट आपण ऑलरेडीच पाहिलेल्या आहेत. आता आपण आपल्या टॉपिक, आता याच्या पुढे आणखीन सर्कलमध्ये तुम्हाला काय स्टडी करायची आहे, याच्यामध्ये तुम्हाला वर्तुळामध्ये आणखीन काय पाहायचं आहे, हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, या ज्या काही टर्म्स, काही ज्या डेफिनेशन होत्या ज्या तुम्ही ऑलरेडी पाहिल्या आहेत, याच्या पुढेही वर्तुळामध्ये आणखीन काय अभ्यास करायचा असतो. ठीक आहे, आणि येणाऱ्या सर्व काही गोष्टी या सर्कलमधल्या, वर्तुळामधल्या खूप सोप्या, खूप सिंपल आहेत. ठीक आहे, आपण त्या स्टडी करूयात. आपला जो या टॉपिकमधला व्हेरी फर्स्ट जो पहिला पॉईंट आहे तो तुम्ही पाहू शकता बघा, पेज नंबर 48 वरती, 48 पान क्रमांक यावरती ते दिलेलं आहे. टेक्स्टबुक, पाठ्यपुस्तक सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला ते आणखीन जास्त समजेल. ठीक आहे, पहा सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉईंट्स. ठीक आहे, 1, 2 आणि 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता बघा, तुम्हाला एक आकृती, एक फिगर ड्रॉ करून दिलेली आहे, ज्या ठिकाणी त्यांनी असं दाखवलं आहे की एका बिंदूमधून त्यांनी त्या ठिकाणी 3 सर्कल्स ड्रॉ केलेली आहेत. ठीक आहे, 3 वर्तुळे एका बिंदूतून काढलेली आहेत. ठीक आहे, मग हाच फर्स्ट पॉईंट आहे आपला की एका पॉईंटमधून, एका बिंदूमधून किती सर्कल्स किंवा किती वर्तुळे आपल्याला काढता येतील. ठीक आहे, जर तुम्ही पाहिलं तर दिलेल्या एका पॉईंटमधून बाळांनो आपल्याला असंख्य वर्तुळे काढता येतील, खूप सारी. ठीक आहे, या ठिकाणी पहा, सर्कल जरी माझे प्रॉपरली येत नसतील तरी समजून घ्या, दिलेल्या एका पॉईंटमधून आपण असंख्य वर्तुळे, सर्कल्स ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, म्हणजे एका बिंदूतून असंख्य वर्तुळे काढता येतात. देर आर मेनी सर्कल्स कॅन बी ड्रॉन गिवन 1 पॉईंट्स. ठीक आहे, इम्युरेबल सर्कल्स, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा, जर तुम्ही पाहिलं तर 2 बिंदूमधून, ठीक आहे, हे झालं एका बिंदूसाठी 1 पॉईंटसाठी, दिलेल्या 2 बिंदूमधून किती वर्तुळे काढता येतील. ठीक आहे, तर आता हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी कृती दिलेली बघा. पहा पेज नंबर 49 वरती ॲक्टिव्हिटी 1 कृती 1 आहे. पहा त्या ठिकाणी ए बी. ठीक आहे, ए आणि बी असं या 2 बिंदूंना नाव दिलं आहे, ए आणि बी. हे पहा, इथे ए, इथे बी. ठीक आहे, या 2 बिंदूमधून किती वर्तुळे, किती सर्कल्स तुम्हाला किंवा आपण ड्रॉ करू शकतो. तर याचंही उत्तर असं आहे, दिलेल्या 2 बिंदूमधून असंख्य वर्तुळे आपल्याला काढता येतात. ठीक आहे, इन्फानाइट सर्कल्स पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स, हे लक्षात ठेवा.
ओके, फर्स्ट पॉईंट काय पाहिला आपण, इन्फानाईट सर्कल्स पास थ्रू वन पॉईंट, म्हणजे एकाही बिंदूमधून आपल्याला असंख्य वर्तुळे काढता येतात आणि दोन बिंदूमधून, जर असे दोन बिंदू असतील ना दिलेले, ठीक आहे, असे जर दोन बिंदू असतील दिलेले तर या दोन बिंदूमधून आपण असंख्य वर्तुळे, ठीक आहे, इन्फानाईट सर्कल्स ड्रॉ करू शकतो. तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली पहा, ठीक आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे AB चा आणि त्याच्यातून ते वर्तुळे ड्रॉ केलेले आहेत. तुम्ही करू शकता, तुम्हाला त्या आणखी जास्त समजेल. ठीक आहे, लक्षात ठेवा, आपण एका बिंदूतून असंख्य वर्तुळे काढता येतात आणि दिलेल्या दोन बिंदूतून, ठीक आहे, दिलेल्या दोन भिन्न बिंदूतून देखील असंख्य वर्तुळे काढता येतात. नेक्स्ट पहा, ॲक्टिव्हिटी 2 पहा, ठीक आहे, कृती 2. आता या ठिकाणी असं आहे की देर आर 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स, दिलेल्या 3 नैक रेषीय बिंदूतून किती वर्तुळे तुम्हाला काढता येतात. ठीक आहे, तर या ठिकाणी देखील तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, तर त्याच्या थ्रू आपल्याला ते समजावून सांगितलेलं आहे. पण लक्षात ठेवा, दिलेल्या 3 नैक रेषीय नॉन कोलिनियर पॉईंट्समधून आपल्याला एक आणि एकच वर्तुळ काढता येतं. ठीक आहे, एक आणि एकच वर्तुळ आपण काढू शकतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, देर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. ठीक आहे, दिलेल्या 3 नैक रेषीय बिंदूतून आपल्याला एक आणि एकच वर्तुळ काढता येतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जर असे हे 3 नॉन कोलिनियर असतील ना नैक रेषीय बिंदू, तर याच्यातून तुम्ही फक्त एक आणि एकच वर्तुळ काढू शकता. म्हणजे एका बिंदूतून असंख्य वर्तुळे, दोन बिंदूतून, दोन भिन्न बिंदूतून, ठीक आहे, डिस्टिंक्ट पॉईंट असतील 2, तर त्याच्यामधून आपण देखील असंख्य वर्तुळे, ठीक आहे, इन्फानाईट सर्कल्स ड्रॉ करू शकतो. आणि इफ देर आर 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स, 3 नैक रेषीय बिंदू असतील तर त्याच्यामधून आपण एक आणि एकच वर्तुळ काढू शकतो. ठीक आहे, आणि लास्ट पहा, त्या ठिकाणी पहा ॲक्टिव्हिटी 3, कृती 3, टेक 3 कोलिनियर पॉईंट्स DEF. आता हे 3 नैक रेषीय होते, नॉन कोलिनियर होते. आता सांगितले की एक रेषीय पॉईंट घ्या म्हणून, एक रेषीय बिंदू घ्या म्हणून. आता या 3 एक रेषीय लिनियर पॉईंट्समधून किती वर्तुळे काढता येतील पहा बरं. तर तुम्ही जर याच्यातून वर्तुळ काढण्याचा प्रयत्न केला, जे वर्तुळ या 3ही बिंदूतून गेलं पाहिजे, तर असं एकही वर्तुळ आपल्याला काढता येत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही पाहू शकता, नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉईंट्स, दिलेल्या 3 एक रेषीय. ठीक आहे, इफ देर आर 3 कोलिनियर पॉईंट्स, देर आर नो सच सर्कल्स ड्रॉन फ्रॉम दीज गिवन कोलिनियर पॉईंट्स. ठीक आहे, दिलेल्या 3 एक रेषीय बिंदूतून आपल्याला एकही वर्तुळ काढता येत नाही. तर हा होता कॉन्सेप्ट. ठीक आहे, तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी तुम्हाला करून दिलेल्या आहेत, किंवा जर तुम्ही केल्या तर तुम्हाला आणखीन जास्त समजेल. ओके, तर लक्षात तुमच्या आलं असेल, एका बिंदूमधून आपल्याला असंख्य वर्तुळे काढता येतात, 2 बिंदूमधून देखील आपल्याला असंख्य वर्तुळे काढता येतात, 3 नैक रेषीय बिंदू, 3 नैक रेषीय बिंदू असतील तर आपण एक आणि एकच वर्तुळ काढू शकतो, आणि 3 एक रेषीय बिंदू असतील तर आपण एकही वर्तुळ काढू शकत नाही आहे. पेज नंबर 49 वरती लेट्स रिकॉल म्हणून पहा, तुम्हाला त्या ठिकाणी दिले त्या बॉक्समध्ये. ओके, इन्फानाईट सर्कल्स पास थ्रू 1 पॉईंट, इन्फानाईट सर्कल्स पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉईंट, एका बिंदूतून असंख्य वर्तुळे काढू शकतो, 2 बिंदूतून देखील असंख्य वर्तुळे काढू शकतो. देर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स, दिलेल्या 3 नैक रेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ काढता येते. आणि लास्ट वन काय आहे, नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉईंट्स, जर 3 एक रेषीय बिंदू असतील तर त्याच्यातून एकही वर्तुळ काढता येत नाही. ठीक आहे, तर हा होता जो आपला फर्स्ट पॉईंट होता, सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉईंट्स, 1, 2, 3 बिंदूतून जाणारे वर्तुळे. तर त्याच्याबद्दल एवढीच माहिती आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. ॲक्टिव्हिटी जर तुम्ही केली तर हे तुम्हाला आणखीन जास्त समजेल. ठीक आहे, या ठिकाणी आपल्या टॉपिकमधला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे सिकांट अँड टँजंट, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. ठीक आहे, एखाद्या सर्कलमध्ये, वर्तुळामध्ये स्पर्शिका म्हणजे टँजंट काय असतं आणि वृत्तछेदिका म्हणजे सिकांट काय असतं हे तुम्हाला समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी पहा 3 आकृत्या, 3 फिगर या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत, ज्या की तुमच्या पुस्तकात देखील आहेत, तुम्ही पाहू शकता. टेक्स्टबुक सोबत ठेवा, मी तुम्हाला परत सांगत आहे, म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त ते समजेल. आणि हे पॉईंट तुम्हाला समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. येणारे जे आपले थेरम आहेत, प्रमेय आहेत, ते पूर्ण याच्यावरतीच डिपेंड आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणच्या प्रत्येक ज्या काही गोष्टी आहेत त्या समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तरच जे थेरम आहेत आणि नंतर जे आपले प्रॅक्टिस सेट आहेत तुम्हाला इझिली समजतील. ठीक आहे, खूप सिम्पल, खूप इझी आहे. फक्त ते समजून घेत चला आणि टेक्स्टबुक सोबत ठेवा.
आणि जे काय मी सांगत आहे त्याच्यावर फोकस करत चला. ठीक आहे, पहा. तर आपण पाहू सिकांट अँड टँजेंट, वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. तर पहा फर्स्ट त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3 आकृती आहेत, 3 फिगर तुम्हाला दिलेले आहेत आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर पहा इन द अबोव फिगर नॉट अ सिंगल पॉईंट इज कॉमन इन लायनियल अँड सर्कल विथ सेंटर ए. ठीक आहे, या पहिल्या आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं ही जी लाईन आहे यल आणि हे जे सर्कल आहे त्या सर्कलचा जो केंद्रबिंदू आहे ए, या लायनियल आणि या वर्तुळामध्ये एकही बिंदू पॉईंट कॉमन नाही. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काहीच नाही सध्या, ही रेषा आणि वर्तुळ यांच्यामध्ये काही संबंध नाही. ठीक आहे, नेक्स्ट पहा. नेक्स्ट काय सांगितले, पॉईंट पी या ठिकाणी पाहता. पॉईंट पी इज कॉमन टू बोथ लाईन एम अँड सर्कल विथ सेंटर बी. ठीक आहे, या ठिकाणी पाहता. या ठिकाणी ही जी रेषा आहे यम रेषा, ठीक आहे, लाईन यम ही सर्कलवर आता सर्कलला टच करून गेली बघा. म्हणजे पी पॉईंट या सर्कलला टच करून तो पुढे गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ही रेषा या सर्कलला पी बिंदूमध्ये स्पर्श करते. जर एखादी रेषा एखाद्या वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करत असेल, टच करत असेल, इंटरसेक्ट करत असेल तर ती लाईन, ती रेषा त्या सर्कलची टँजंट असते, स्पर्शिका असते. हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे त्यांनी तेच सांगितले पहा. पॉईंट पी इज कॉमन टू बोथ लाईन एम अँड सर्कल विथ सेंटर बी. ठीक आहे, पॉईंट पी जो आहे या रेषा एम वरचा, एम वरचा तो या सर्कलसाठी कॉमन आहे, सामायिक आहे. आणि पुढे काय सांगितले पहा, लाईन एम इज कॉल्ड अ टँजंट ऑफ अ सर्कल अँड पॉईंट पी इज कॉल्ड द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, जर असं असेल एखाद्या वर्तुळाला जर एखादी रेषा बाहेरून टच करत असेल एका बिंदूमध्ये तर त्याला आपण स्पर्शिका म्हणतो, त्या रेषेला स्पर्शिका म्हणतो, त्या लाईनला आपण टँजंट म्हणतो आणि त्या पॉईंटला ज्या ठिकाणी टच करत आहे, स्पर्श करत आहे त्याला स्पर्शबिंदू म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्या ठिकाणी स्पर्श करत आहे त्या लाईनवरचा जो बिंदू आहे, सर्कलला ज्या ठिकाणी टच करत आहे, स्पर्श करत आहे त्या बिंदूला, त्या पॉईंटला स्पर्शबिंदू म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजलं असेल स्पर्शिका, टँजंट काय भानगड आहे ते. या ठिकाणी पाहता लास्ट, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं सर्कल आहे. आता ही रेषा याला 2 बिंदूमध्ये छेदून आर पार गेलेली आहे या सर्कलला, या वर्तुळाला. तर अशा वेळेस या लाईनला म्हणतात वृत्तछेदिका, म्हणजे छेदिका. ठीक आहे, छेदिका म्हणा. ठीक आहे, म्हणजे याला सिकांट म्हणतात. ओके, 2 बिंदूमध्ये टच करून ही रेषा या सर्कलच्या आर पार गेलेली आहे. ओके, तर पुढे पहा त्यांनी ते सांगितले 2 पॉईंट्स Q and R are common to both the line N and the circle with center C. Q and R are intersecting points of line N and circle. Line N is called a secant of the circle. ठीक आहे, 2 बिंदूमध्ये कट करून ही रेषा वर्तुळाच्या, ठीक आहे, आर पार गेलेली आहे. हे लक्षात घ्या, पहिली गोष्ट. मग अशा वेळेस त्या रेषेला काय म्हणतात, त्या रेषेला छेदिका म्हणतात. छेदिका आणि स्पर्शिकामध्ये गडबड नाही करायची. स्पर्शिका एकाच बिंदूमध्ये टच करून, स्पर्श करून निघून जाते आणि छेदिका जी आहे, ठीक आहे, छेदिका जी आहे 2 बिंदूमध्ये कट करून त्या सर्कलला छेदून जाते. ठीक आहे, तर या आहे छेदिका, या आहे स्पर्शिका आणि या ठिकाणी या रेषामध्ये आणि या सर्कलमध्ये काही संबंध नाही. ठीक आहे, याच्या थ्रू तुम्हाला सांगण्याचा एकच प्रयत्न होता, स्पर्शिका कशाला म्हणतात आणि छेदिका कशाला म्हणतात. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला या स्पर्शिकेबद्दल, या टँजंटबद्दल एक खूप महत्त्वाचा एक थिअरम, प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची आहे. ठीक आहे, आपण ते आता पाहूयात. चला तर मग आता आपण याच्यानंतर एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत. ठीक आहे, एक कृती आपण करणार आहोत जी की तुम्हाला म्हटलं होतं मी टँजंटबद्दल, स्पर्शिकेबद्दल एक आपल्याला महत्त्वाची प्रॉपर्टी स्टडी करायची आहे. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला ते समजेल की टँजंट स्पर्शिकेची ती प्रॉपर्टी नेमकी काय आहे आणि याच्यावरूनच नंतरचा जो आपला येणारा जो थिअरम आहे, प्रमेय आहे, त्याचीही तुम्हाला या ठिकाणी आयडिया येऊन जाईल की नेक्स्ट जो आपला थिअरम आहे त्याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे. पहा, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी एक सर्कल मी ड्रॉ केलेला आहे. याचं सेंटर केंद्रबिंदू O आहे आणि AB एक अशी रेषा मी या ठिकाणी काढलेली आहे जी की या त्रिज्येला लंब आहे. ठीक आहे, तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये देखील तेच सांगितले. पहा, ड्रॉ अ सफिशियंटली लार्ज सर्कल विथ सेंटर O. ठीक आहे, एक आपण सर्कल ड्रॉ केलेलं आहे ज्याचं सेंटर केंद्रबिंदू O आहे. ड्रॉ रेडियस OP. ठीक आहे, OP रेडियस त्रिज्या आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट ड्रॉ लाईन AB परपेंडिक्युलर OP. ठीक आहे,
आपण या OPला एक AB रेषा अशी ड्रॉ केलेली आहे, अशी काढलेली आहे, जी की या APला म्हणजे त्रिज्येला लंब असेल. ठीक आहे, ही AB रेषा आपण अशी या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे की ती OPला काय आहे, लंब आहे. मग नेक्स्ट पुढे, ठीक आहे, इमॅजिन द लाईन स्लाइड्स टुवर्ड्स पॉईंट P such that all the time it remains parallel to its original position. आता त्यांनी काय सांगितलं आहे, ही जी आपण फर्स्ट लाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे, असं इमॅजिन करा, अशी कल्पना करा की ती लाईन आपण आता या O कडून या P कडे खाली सरकवत आणत आहोत. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी खाली ही रेषा आणते वेळेस पहा, प्रत्येक ठिकाणी रेषा तीच आहे. ही पण AB आहे, ही पण AB आहे, ही पण AB आहे, ही पण AB आहे आणि शेवटची AB आहे ती P मध्ये येऊन मिसळलेली आहे. ठीक आहे, आपण जी ओरिजिनल या ठिकाणी जी मूळ रेषा ड्रॉ केली ना, त्यालाच आपण खाली खाली आता सरकवत आणत आहोत. ठीक आहे, O कडून P कडे काळजी अशी घ्यायची आपल्याला की ती प्रत्येक ठिकाणी पहिल्या रेषेला समांतर, ठीक आहे, त्या ठिकाणी पॅरलल पाहिजे. ओके, म्हणजे काय होईल, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय होईल, ती लंब असेल, परपेंडिक्युलर असेल. म्हणजे पहा, मग ही AB मी खाली ओढली, या ठिकाणी आली, नंतर खाली ओढली, या ठिकाणी आली, नंतर तीच रेषा खाली ओढली, या ठिकाणी आली, फायनली तीच रेषा जी आपली ही AB ओरिजिनल होती ती खाली 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 आणत शेवटी या P मध्ये येऊन मिसळली. ठीक आहे, आणि P मध्ये येऊन मिसळल्यावर देखील ही रेषा या OPला या त्रिज्येला लंबच आहे. आणि P काय आहे, ही लाईन L जी आहे या सर्कलसाठी काय आहे, स्पर्शिका आहे. आपण आताच पाहिलं, जर वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून एखादी रेषा वर्तुळाला एका बिंदूतून स्पर्श करून जात असेल, टच करून जात असेल, तर ती त्याच्यासाठी काय असते, स्पर्शिका असते. आणि याच्यावरून तुम्हाला समजलंय की आता स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. ठीक आहे, आणि हाच आपला जो नेक्स्ट जो थिअरम आहे ना, आपला जो नेक्स्ट प्रमेय आहे तो हाच आहे. ठीक आहे, पहा पुढे पण त्यांनी तेच सांगितलं बघा. मी एकदा ते रीड करतो म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त समजेल. ओके, पहा आपण कुठपर्यंत आलो होतो. ओके, imagine the line slides towards point P such that all the time it remains parallel to its original position. ठीक आहे, AB जी आपण लाईन या ठिकाणी ड्रॉ केली ती फर्स्ट, तीच आपण O कडून P कडे सरकवत स्लाईड करत आणलेली आहे. ओके, प्रत्येक ठिकाणी ती रेषा एकमेकाला पॅरलल असतील, समांतर असतील याची काळजी घेतलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. नेक्स्ट पहा मग, ऑब्वियसली आणि शेवटी तुम्हाला असं जाणवेल, व्हाईल द लाईन स्लाइड्स पॉईंट्स A and B approach each other along the circles, at the end they get merged in the point P, but angle between the radius OP and line AB will remain a right angle. ठीक आहे, ते सांगितले. रेषा जी आपण ड्रॉ केली ती फर्स्ट AB ती सरकवत खाली आणली आणि फायनली AB रेषा या P मध्ये मिसळून गेली, मर्ज झाली आणि या ठिकाणी मिसळून गेली. आणि ही रेषा या सर्कलसाठी स्पर्शिका असेल आणि या रेडियसला, या त्रिज्येला ती शेवटपर्यंत लंबच असेल. म्हणजे आपला जो नेक्स्ट जो थिअरम आहे ना, नेक्स्ट जो प्रमेय आहे तोच आहे. ठीक आहे, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेली स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, असा आपला नेक्स्ट थिअरम प्रमेय आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. पहा मग त्यांनी नेक्स्ट काय सांगितले, ॲट दिस स्टेज द लाईन AB बिकम्स अ टँजंट ॲट द सर्कल ॲट P. ठीक आहे, आणि शेवटी AB लाईन या सर्कलसाठी काय होईल, टँजंट होईल, स्पर्शिका होईल. ठीक आहे, आपण ती खाली ओढत आणलेली आहे, सरकवत आणलेली आहे आणि शेवटी फायनली ती एकाच बिंदूमध्ये येऊन मिसळेल, P बिंदूमध्ये येऊन मर्ज होईल आणि काय होईल, ती त्या सर्कलसाठी टँजंट असेल, स्पर्शिका असेल. मग फायनली त्यांनी काय सांगितले पहा, सो इट इज क्लिअर दॅट द टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट दॅट पॉईंट. ठीक आहे, मी तुम्हाला ते सांगितलं. शेवटी तुमच्या लक्षात येईल की टँजंट जे असते ना, टँजंट ती सर्कलच्या कोणत्याही एका बिंदूतून आपण ड्रॉ केली, कुठूनही ड्रॉ करा, ती रेडियसला नेहमी लंबच असते, परपेंडिक्युलरच असते. ठीक आहे, फायनली पहा, दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज टँजंट थिअरम. ठीक आहे, या गुणधर्माला काय म्हणतात, स्पर्शिका प्रमेय असे म्हणतात. ठीक आहे, आता जो आपला टँजंट थिअरम आहे, स्पर्शिका प्रमेय आहे, बघा पेज नंबर 51वरती आहे, आपल्याला तो पाहायचा आहे. ओके, या ॲक्टिव्हिटीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. ओके, टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, या ठिकाणी ज्या बिंदूमध्ये टच करत आहे त्याला आपण काय म्हणतो, स्पर्श बिंदू म्हणतो, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो.
ओके, तर आता आपण आपल्या या टॉपिकमधला जो नेक्स्ट थिरम आहे, जो पुढचा थिरम आहे तो आता आपण पाहणार आहोत. ठीक, चला तर मग आता आपण आपल्या या टॉपिकमधला व्हेरी फर्स्ट थिरम, पहिला प्रमेय पाहू. ठीक आहे, काय आहे तो. आताच आपण जी लास्ट ॲक्टिव्हिटी केली त्याच्यातूनच तुम्हाला या थेरमची आयडिया, कल्पना आली असेल की याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं. ठीक आहे, थेरमचं जर नाव पाहिलं तुम्ही, थेरमचं नाव आहे टँजंट थेरम. ठीक आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आपला जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात या थेरमचा यूज केलेला आहे. ओके, स्टेटमेंट पहा. स्टेटमेंट आहे, अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ सर्कल इट्स परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जर स्पर्शिका काढली तर तो बिंदू आणि त्रिज्या एकमेकांना लंब असते. ठीक आहे, हा थिअरम आहे, हे स्टेटमेंट आहे. आणि या स्टेटमेंटचं जे प्रूफ आहे हे आपल्याला करायचं नाही आहे. तुमच्या एक्झामला पण याचं प्रूफ विचारत नाही आहेत, पण तुम्हाला हे स्टेटमेंट माहीत पाहिजे. ठीक आहे, कारण तुम्ही जर पाहिलं त्याचं जे प्रूफ आहे ते तुम्हाला फॉर मोर इन्फॉर्मेशन, अधिक माहितीसाठी म्हणून लिहून दिलेलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी फॉर मोर इन्फॉर्मेशन असेल त्याच्यातून तुमच्या एक्झामला कसलाही क्वेश्चन येणार नाही आहे. म्हणजे याचं प्रूफ तुम्हाला विचारणार नाही आहेत, पण हे स्टेटमेंट तुम्हाला माहीत पाहिजे. कारण याच्यावर क्वेश्चन आहेत तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, तुम्हाला एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन येतात. ठीक आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. काय आहे स्टेटमेंट, मी परत एकदा रीड करतो. अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता इथून पुढे सर्कल आणि टँजंट दिसलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्या सर्कलमधली रेडियस आणि टँजंटला ज्या पॉईंटमध्ये टच करते त्या ठिकाणी काय असतं, परपेंडिक्युलर असतं. ठीक आहे, 90चा कोन त्या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पहा, अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ सर्कल. ठीक आहे, ॲट एनी पॉईंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर ऑफ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून काढलेली स्पर्शिका, तो बिंदू आणि त्रिज्या हे त्याला काय असतं, लंब असतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा जो आपला फर्स्ट थिरम आहे, प्रमेय आहे, त्याचं स्टेटमेंट या प्रकारे आहे. खूप सिम्पल, खूप इझी आहे. या ठिकाणी पहा, इन द फिगर विथ सेंटर ओ. ठीक आहे, दिलेल्या वर्तुळामध्ये केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळामध्ये लाईन यल टच द सर्कल ॲट पॉईंट ए. रेषा यल ही वर्तुळाला ए बिंदूमध्ये स्पर्श करते. नेक्स्ट, अँड ओ ए इज द रेडियस. आणि ओ ए ही त्रिज्या आहे, स्पर्शिका आहे, त्रिज्या आहे. स्पर्शिका त्रिज्या दिसलं की एकमेकांना लंब असतात, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, देअरफॉर लाईन यल परपेंडिक्युलर रेडियस ओ ए. ठीक आहे, अशा प्रकारे हे फक्त स्टेटमेंट तुम्हाला माहिती असणं खूप जास्त आवश्यक आहे. ओके, टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जर स्पर्शिका काढली तर तो बिंदू आणि त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या एकमेकींना लंब असतात. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. खूप इझी आहे. ओके, मी परत सांगतो, हे स्टेटमेंट तुम्हाला आता खूप जास्त काळापर्यंत लक्षात ठेवायचं आहे. प्रॅक्टिस सेट किंवा एक्झाममध्ये याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येतात. खूप सोपे, खूप सिंपल असतात. आपण पाहणार आहोत, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता याच्यानंतर याचा कॉन्व्हर्स आहे, याचा व्यत्यास आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, आपण तो आता पाहूया. चला तर मग आता आपण आपला जो टँजंट थिरम आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आहे, त्याचा आपण या ठिकाणी आता कॉन्व्हर्स व्यत्यास पाहणार आहोत. ठीक आहे, पहा स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाठ्यपुस्तकात स्टेटमेंट पाहू शकता. पाठ्यपुस्तक टेक्स्टबुक सोबत ठेवा. मी तुम्हाला परत सांगत आहे म्हणजे तुम्हाला जेणेकरून ते जास्त समजेल. पहा स्टेटमेंट काय आहे कॉन्व्हर्सचं, पेज नंबर 52 वरती पहा. अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ॲट इट्स पॉईंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. ठीक आहे, आपलं स्टेटमेंट काय होतं, अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ इट्स पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्याच्या हे उलट आहे. आता काय आहे, आता ही जी लाईन आहे ही लाईन आपल्याला टँजंट आहे, स्पर्शिका आहे म्हणून आता सिद्ध करायचं आहे. आपल्या स्टेटमेंटमध्ये ऑलरेडीच स्पर्शिका होती आणि स्पर्शिका आहे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी या कॉर्नर्समध्ये ही जी लाईन आहे ना, ही जी रेषा आहे, जी रेषा या रेडियसला परपेंडिक्युलर आहे, ती रेषा त्या वर्तुळासाठी, सर्कलसाठी स्पर्शिका असते, टँजंट असते. हे असं आपल्याला आता या ठिकाणी प्रूफ करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, स्टेटमेंट मी एकदा परत रीड करतो. पहा, अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉईंट. अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉईंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल.
ठीक आहे, इज अ टँजेंट टू द सर्कल. ठीक आहे, ही लाईन रेडियसला परपेंडिक्युलर आहे, तर ही लाईन या सर्कलसाठी वर्तुळासाठी स्पर्शिका आहे, टँजेंट आहे असं सिद्ध करा, हे प्रूफ करा. ठीक आहे, वर्तुळाच्या बाह्य कोटातून जाणारी रेषा जर त्रिज्येला लंब असेल तर ती रेषा स्पर्शिका असते. ठीक आहे, असं स्टेटमेंट आहे मराठीमध्ये, तुम्ही पाहू शकता. ओके, तर कॉन्व्हर्समध्ये व्यत्यासामध्ये आपल्याला आता ही लाईन स्पर्शिका आहे हे प्रूफ करायचं. ठीक आहे, तर तुम्ही जर प्रूफ पाहिलं तर थेरॉटिकल आहे, फक्त समजून घ्या, तुम्हाला इझिली समजून जाईल. मला वाटतं अवघ्या 5 ते 6 लाईन आहेत आणि ते तुमचं प्रूफ येऊन जाईल. ओके, गिवन टू प्रूव्ह तुम्ही लिहू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. गिवन तुम्ही कसं लिहिणार, दिलेल्या आकृतीवरून तुम्हाला काय दिसत आहे म्हणजे गिवन असतं. टू प्रूव्ह साध्य काय करायचं आपल्याला, जी लाईन यल आहे ही लाईन यल टँजेंट आहे, स्पर्शिका आहे. ठीक आहे, पहा लाईन यल इज अ टँजेंट टू द सर्कल. ठीक आहे, रेषा यल वर्तुळाची स्पर्शिका आहे, आपल्याला सिद्ध करायचे. प्रूफ पहा काय केलं आता प्रूफ करते वेळेस. आता आपण या पहा थोडं काळजीपूर्वक पहा काय केलं. आता आपल्याला ही रेषा यल जी आहे ना, रेषा यल आपल्याला आता स्पर्शिका आहे म्हणून सिद्ध करायचे. मग आपण काय केलं त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट, या यलवरतीच आपण आता पी बिंदू घेतलेला आहे. पी बिंदू जो यनच्या व्यतिरिक्त असेल. ओके, आणि काय केलं, या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झालेला आहे. ओके, पहा टेक एनी पॉईंट पी अदर दॅन यन ऑन लाईन यल. बिंदू पी घ्या रेषा यलवरती जो की यनच्या व्यतिरिक्त असेल. ओके, ड्रॉ सेगमेंट एम पी आणि एम पी रेख काढा. ठीक आहे, आता तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा, या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झालेला आहे जो की राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती आहे जो कर्ण असतो तो उर्वरित 2 बाजूपेक्षा मोठा असतो, हे आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलेलं आहे. ओके, या देअरफॉर इन ट्रायंगल पहा एम एन पी ओके, अँगल एन इज राईट अँगल. ठीक आहे, या एम एन पी मध्ये अँगल एन आहे राईट अँगल. ठीक आहे, मग हा राईट अँगल आहे, राईट अँगल समोरची बाजू कर्ण असते, हायपोटेन्यूज असते आपल्याला माहिती आहे. देअरफॉर साइड एम पी, देअरफॉर साइड एम पी इज अ हायपोटेन्यूज. काटकोन त्रिकोण आहे, एक कोन 90 अंशाचा आहे, मग त्या 90 अंशासमोरची बाजू कर्ण असते म्हणून बाजू एम पी हा कर्ण आहे असं लिहा मराठीवाले. आता कर्ण आहे, कर्ण साहजिकच उरलेल्या 2 बाजूपेक्षा मोठा असतो. ठीक आहे ना, हे तुम्हाला माहिती आहे. कर्ण आहे म्हणजे एम पी या एम एन पेक्षा मोठी बाजू होईल. देअरफॉर एम पी ग्रेटर दॅन, एम पी मोठा असेल एम एन पेक्षा. ठीक आहे, एम एन पेक्षा. ओके, म्हणजे एम पी जर एम एन पेक्षा मोठा असेल तर हा पी जो बिंदू आहे ना, हा पी बिंदू या सर्कलवरती नसेलच, कारण एम एन रेडियस आहे, रेडियसचा एक बिंदू सर्कलवरती आहे आणि ही बाजू हा जो कर्ण ज्यावरती एम एन पेक्षा मोठा आहे हा पी बिंदू सर्कलवरती नसेलच. ठीक आहे, सर्कलवरती नसेल हे लक्षात घ्या. देअरफॉर पॉइंट पी कांट ऑन द सर्कल, म्हणून बिंदू पी हा वर्तुळावरती असणे शक्यच नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी काय असेल, या लाईनीवरचा यांच्या व्यतिरिक्त एक्सेप्ट यन दुसरा कोणताच पॉईंट या सर्कलवरती नसेल. ठीक आहे, हे लक्षात घ्या, हे समजून घ्या. म्हणजे काय असेल, देअरफॉर नो अदर पॉईंट, देअरफॉर नो अदर पॉईंट एक्सेप्ट पॉइंट n ऑफ लाइन यल ऑन द सर्कल, ठीक आहे, हे समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे बिंदू यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही बिंदू त्या वर्तुळावरती नसेल. ठीक आहे, म्हणजे n हा बिंदू फक्त त्या वर्तुळावरती असेल, कारण एम पी या ठिकाणी काय आहे, एम पी त्रिज्या आहे, रेडियस आहे. ठीक आहे, मग पुढे काय लिहिताल तुम्ही, देअरफॉर लाईन यल
is intersect the circle in only one point n. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की लाईन यल वरचा जो पॉईंट एन आहे हा एनच पॉईंट या सर्कलला इंटरसेक्ट करत असेल, हा पी पॉईंट सर्कलला इंटरसेक्ट करणार नाही. ठीक आहे. फायनली देअरफॉर, ठीक आहे, या ठिकाणी मराठी विद्यार्थी काय लिहितील, म्हणून रेषा यल वरचा एन बिंदू हा वर्तुळावरती असेल. फायनली मग काय, आता तुम्हाला एवढं समजलंय की एनच हा वर्तुळावरती आहे, एन पॉईंटच त्या सर्कलवरती आहे, म्हणजे ही लाईन यल जी आहे ही याच्यासाठी स्पर्शिका टँजेंट असेल. ठीक आहे. देअरफॉर लाईन यल इज अ टँजेंट टू द सर्कल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जरी थोडं थेरॉटिकल असेल तरी थोडं एकदा दोनदा तुम्ही स्वतः करा, हे तुम्हाला इझिली येऊन जाईल. ठीक आहे. सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व बेसिक गोष्टी आपल्याला ऑलरेडीच माहिती होत्या, त्याचाच यूज करून आपण हे प्रूफ केलेलं आहे. ठीक आहे. खूप सिम्पल, खूप इझी आहे, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर जो आपला नेक्स्ट थेरम आहे या आपल्या टॉपिकमधला, तो आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय, म्हणजे टँजेंट सेगमेंट थेरम. खूप इझी, खूप सिम्पल आहे. त्याच्यामध्ये काय असेल, आता त्याच्यामध्ये वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू असेल, एक पॉईंट असेल, त्याच्यामधून आपल्याला वर्तुळावरती आता दोन टँजेंट स्पर्शिका ड्रॉ करायच्यात आणि त्या दोन्ही स्पर्शिका आपण ड्रॉ केलेल्या एकरूप असतील, कॉन्ग्रुएंट असतील, हे आपल्याला आता आपल्या नेक्स्ट थेरममध्ये म्हणजे टँजेंट सेगमेंट थेरम, स्पर्शिका खंडाचे प्रमेय, याच्यामध्ये ते प्रूफ करायचं आहे. खूप सिम्पल, खूप इझी आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपला जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे आपला, या टॉपिकमधला फर्स्ट प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. चला तर मग आता आपण आपला जो नेक्स्ट थेरम आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय म्हणजे टँजेंट सेगमेंट थेरम, आता आपण तो पाहू.